नमस्कार. मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागेही याबाबत बोललो होतो की ऑफबीटवर आपण काही वेगळे विषय जे महत्त्वाचे आहेत, ज्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे, त्याकडे आपण जाणीवपूर्वक सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. समाजाच्या हिताचे जे विषय आहेत, समाजात ज्याबद्दल पोटतिडकीने आवाज उठवला जात आहे, त्यांचे विषयसुद्धा आपण इथे प्रामुख्याने चर्चेला घेत असतो. तुम्हाला माहिती आहेच की मागचे 2 विषय आपण हे मराठा आरक्षणासंबंधी चर्चेला घेतले होते आणि ते घेण्याचं कारण एवढंच की न्याय, बंधुता आणि समता या तत्त्वावर आधारलेली राज्यघटना आपण स्वीकारलेली आहे आणि त्या तत्त्वाचा अवलंब करूनच एका मोठ्या समाज घटकाला त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. ते हक्क त्यांना कसे मिळावे त्याबाबत आपण काही मांडणी केली होती. ती कुणाला पटली असेल किंवा कुणाला पटली नसेल. आज आपण एक अत्यंत दुसरा महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे शेतकरी आत्महत्यांचा. मित्रांनो, राष्ट्रीय गुन्हा नोंदणी ब्युरो, ज्याला नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये 2022चे आत्महत्येचे आकडे नोंदवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडासुद्धा पुढे आलेला आहे आणि साधारण 11,290 शेतमजुरांनी सन 2022मध्ये आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी पुरुष आणि महिला मिळून 5,020 आणि शेतमजूर पुरुष आणि महिला धरून 6,083 असा आकडा आहे. माझं असं म्हणणं आहे की गेले काही वर्ष आपण हे आकडे वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचतोय, पाहतोय, ऐकतोय आणि नेहमीच्या बातम्यांप्रमाणे ते या कानावरून त्या कानावर आदळतात आणि निघून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल आज कुठलीही खंत, कुठलाही खेद, कुठलंही दुःख समाजातून व्यक्त केलेलं जात नाही किंवा त्याकडे गांभीर्यानं पाहिलेले जात नाही. नेहमी होणारी एक घटना म्हणून याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, पण ते भविष्यातील एका फार मोठ्या संकटाची आपल्याला चाहूल देत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही. मित्रांनो, सगळे व्यावसायिक जग आपल्याला माहिती आहे आणि ते मुख्यत्वे आपण शहरी जीवनाशी जोडलेलं आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मग अभियंता असेल, वैद्यकीय अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, लेखाशाखेतील लोकं असतील, त्याच्यानंतर इतर व्यवसाय असतील, ज्याच्यामध्ये आपण उद्योजक म्हणू शकू. अनेक उद्योग करणारे व्यापारी, हे ते सोन्या चांदीचा व्यापार करणारे, धान्य वगैरेंचा व्यापार करणारे, अशी अनेक क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रातील कामाला प्रतिष्ठा आहे, ज्या क्षेत्रातील काम हे व्हाईट कॉलर असं समजलं जातं, की ज्या क्षेत्रामध्ये परीटघडीचे कपडे घालून लोक मिरवत असतात. मित्रांनो, हे सगळे व्यवसाय किंवा व्यावसायिक जग हे जर एवढं नावाजलेलं आहे, तर मग हे सगळं जग ज्या अन्न-पाण्यावर चालतं, ज्या अन्न-पाण्यामुळं ह्या सगळ्या क्षेत्रांचं पोटपाणी चालतं, ते क्षेत्र शेतीचं, त्याला किती प्रतिष्ठा मिळायला हवी? शेतीला किती प्रतिष्ठा मिळायला हवी? शेतकऱ्याला किती प्रतिष्ठा मिळायला हवी? याचा आपण कधी विचार केला आहे? ज्या आपल्या निर्जीव वस्तू आहेत, ज्या आपण काचेच्या लखलखीत, चकचकीत अशा मोठमोठ्या दुकानांमध्ये जाऊन खरेदी करतो, काही हजार रुपये त्याला मोडतो. अशा गोष्टी आपल्याला त्या दुकानांमध्ये मिळतात. पण साधं धान्य म्हणा, भाजीपाला म्हणा, ते रस्त्यावर कुठंतरी आडोशाला, फुटपाथवर विकत बसणारा गरीब माणूस आपल्याला दिसत नाही. त्याच्याबद्दल आपल्या मनात कुठलीही सहानुभूती नसते. त्याच्याबद्दल नसते तर शेतकऱ्यांबद्दल असण्याचं कधी आपल्या मनात आलं आहे का? अरे, ज्याच्यामुळे आपण ही जी आजची भाजी भाकरी असेल, जे काही अन्न असेल, जे काही इतर पूरक घटक असतील, ते खातोय, त्याच्यामुळे आपलं भरणपोषण होतं आहे, त्याच्यामुळं आपलं जीवन चालतं आहे. त्या शेतकरी आणि त्या काळ्या मातीबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे? त्यांना कधी धन्यवाद दिलेले आहेत? अशी धन्यवाद देण्याची व्यवस्था, अशी धन्यवाद देण्याची शिकवण, असे धन्यवाद देण्याचे संस्कार जर आपल्यात नसतील, तर आपण स्वतःला माणूस म्हणून कसं म्हणून घेऊ शकतो? असे धन्यवाद देण्याची, अशी कृतज्ञता व्यक्त करण्याची
पद्धत आपल्या समाजात मागेही उभी नव्हती, आजही उभी नाही आहे आणि भविष्यातही उभी राहणार नाही. मग आपलं शिक्षण आणि आपली मूल्यव्यवस्था काय कामाची? काय दिलं त्यांनी आपल्याला? जर आपल्या बळीराजाबद्दल, आपल्या पोषणकर्त्याबद्दल जर आपण धन्यवाद देऊ शकत नसेल, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकत नसेल, तर आपण आपल्याला स्वतःला आरशासमोर उभं करून काही प्रश्न विचारायला हवेत. मी शेतकरी आत्महत्याचा मुद्दा एवढ्यासाठी पुढं आणला, की आपल्याला ह्याच्याबद्दल थोडंसुद्धा दुःख वाटत नाही. अरे शेतकरी ज्या बेभरवशाच्या परिस्थितीत आपले कष्ट, आपल्या सगळ्या वेदना, यातना विसरून रात्रंदिवस राबत असतो आणि धनधान्य असेल, भाजीपाला असेल, पिकवत असतो. त्या शेतकऱ्याचे कष्ट जाणून घ्यायचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? त्याला कुठल्या-कुठल्या आपण आपल्या समस्यांचा पाढा वाचायला एका पायावर तयार असतो. पण शेतकऱ्यांना कुठल्या-कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचा कधी आपण विचार केला आहे का? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाणी आणि पर्जन्यमान जर अनिश्चित असेल आणि स्थायी सिंचनाची सोय नसेल तर शेतकऱ्याला फार मोठ्या पाण्याच्या व्यवस्थेला तोंड द्यावं लागतं. तो कशी यातायात करत असेल याचा आपण विचार केलेला बरा. दुसरी गोष्ट आहे की लहरी हवामान. कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, कधी थंडी, कधी काय, या सगळ्या गोष्टींचा पीक पाण्यावर फार मोठा परिणाम होत असतो. आता आपण मध्यंतरी पाहिलं असेल, मध्येच पाऊस आला. त्याचा द्राक्ष पिकाला किती मोठा फटका बसला. इतर जर शेतात जे इतर धान्य होतं, इतर पीक होतं, त्याचं किती नुकसान झालं असेल. आंब्याच्या मोहराला किती नुकसान झालं असेल, याचा आपण कधी विचार केला आहे का? त्याच्यानंतर शेतीतील उत्पादन हा एकच असा मला वाटतं जगभरातला उत्पादन असेल, की जो उत्पादन पिकवतोय त्यालाच त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. अरे, साधी एखादी गोष्ट कोणी तयार केली किंवा त्याचं निर्माण केलं किंवा हाताने घडवली, तर तो बाजारात नेऊन विकतो आणि त्या विकण्याच्या आधी तो त्याचं किंमत ठरवतो. पण शेतीतलं उत्पादन हा एकच असा विषय आहे, की त्याचं दर ठरवण्याचा अधिकारच त्याला नाही. त्यांनी फक्त ते पिकवायचं, बांधायचं आणि बाजार समितीत नेऊन जे गाळेधारक आहेत, जे आडतदार आहेत, कमिशन एजंट आहेत, त्यांच्याकडे नेऊन त्यांच्या सुपूर्द करायचं आणि मग ते लोकं ठरवतील त्याप्रमाणे त्याला पाहिजे तो त्याप्रमाणे त्याला बाजारभाव त्याच्या पदरात पडतो आणि त्याला पट्टी मिळते. ह्याच्यामध्ये त्याच्या निर्णयाचा विचार, त्याच्या मनाचा विचार, त्याने जे कष्ट घेतले त्या सर्वांची नफ्यासह परतफेड याचा कधी विचार कोणी करणार आहे का नाही? हां. आज आपण पाहतो की शेती ही अत्यंत अनिश्चित आहे. शेतीला बाजारभाव नाही, शेतीमध्ये आर्थिक असुरक्षितता आहे. शेतीला आपण असं म्हणतो की त्याला कर्जही मिळत नाही, त्याला पाणीही नसतं आणि वीज कधी उपलब्ध होईल, कधी उपलब्ध होणार नाही, या सगळ्या समस्यांचा त्याला विचार करावा लागतो. कधी बियाणंच बोगस निघतं, कधी खत वेळेवर मिळत नाही, मनुष्यबळ महाग झालेलं आहे, वाहतुकीचा खर्च परवडत नाही. हमाली, आडतदार, कमिशन एजंट यांची अडवणूक आहे, तोलाई आहे, मापाई आहे आणि इतर गळत्या आहेत. या सगळ्यातून शेतकऱ्याच्या हाती 2 पैसे मिळणार कसे? आपल्याला नोकरीधंदा आहे, आपलं सुरक्षित जीवन आहे, आपल्याला महागाई भत्ता आहे, आपल्याला इतर सुविधा आहेत, आपल्याला इतर भत्ते आहेत, आपल्याला हे सगळं विम्याची सोय आहे, आपल्याला हे सगळं सुरक्षित वातावरण आहे, आपल्याला निवृत्तीवेतन आहे. पण शेतकऱ्याला काय आहे? असा विचार आपल्या मनात कधी येत नाही का? आपण जे 2 घास सुखाने खातो, त्या घासाबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत का नाही? शेतकऱ्यांची मुलं जगतात कशी? त्यांच्या मुलाबाळांची आबाळ होते आहे. त्याच्या कष्टाला किंमत नाही, त्याच्या कष्टाचे मोल नाही. याबद्दल आपल्या मनात थोडीही कधी संवेदना जागरूक होत नाही? आपण ह्याबद्दल कधी ह्या सर्व समस्यांचा, ह्या सर्व त्याच्या परिस्थितीचा आढावा कधी घेणार आहोत का नाही? का आपण आपल्या फ्लॅटमध्ये ब्लॉक झालेलो आहोत आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट झालेलो आहोत? या फ्लॅट होण्यातून, या ब्लॉक होण्यातून आपण बाहेर येऊन शेतकऱ्याचं आसमानाखालचं जगणं, हे भुईवरचं त्याचं लढणं आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का नाही? असे प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या मनाला पडायला हवेत. पण ते पडत नाही. ते विविध ठिकाणी व्यक्त होत नाही. हीच माझ्या मनाला खंत आहे. ह्याचा मला नेहमीच खेद वाटत राहिलेला आहे. आपण आपल्याला हे वाटायला हवं, अरे, अरे सगळ्या समाजाच्या पोशिंद्याचा मानकरी तो शेतकरी. अशी ही अभिमानाची घोषणा आपण कधी देणार? हे 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 आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. अरे, इतके वर्ष शेतकरी आत्महत्या करतायत. नॅशनल क्राईम रजिस्टर ब्युरोमध्ये त्याची नोंद होते आहे.
आणि आपण नेहमीप्रमाणे ती घटना पाहायची, वाचायची, ऐकायची आणि विसरून जायची. अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा या देशाला कलंक आहे, असं तळमळीने आपल्याला का वाटू नये? अशी कळकळ आपल्या मनाला का लागू नये? हा प्रश्न प्रत्येकानेच आपल्या मनाला विचारायला हवा. आपण एक गोष्ट लक्षाला घ्यायला हवी, की पूर्वी आपल्या भारत देशात लोकं भुकेने मृत्युमुखी पडायचे. ह्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मान जर कोणाचा असेल, स्वयंपूर्ण करण्याची कामगिरी आपल्या शेतकऱ्यांनी करून दाखवलेली आहे. स्वयंपूर्ण होण्याचा मान हा सर्वस्वी शेतकऱ्यांचा आहे, बळीराजांचा आहे, शेतकरी पुत्रांचा आहे. हे आपण आपण अभिमानाने का बरं म्हणत नाही? स्वयंपूर्णता आली, स्वयंपूर्णता आली. पण शेतीचा अर्थसंकल्प कधी आलाय? शेतीचा अर्थसंकल्प मांडायला हवा हे आपल्या राज्यकर्त्यांना कधी कळणार? हे आपल्या प्रशासन त्यांच्या लक्षात कधी आणून देणार? शेतकऱ्यांनी आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलं, त्याचं कौतुक करायला हवं. त्याबद्दल वारंवार आपण त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. शेतीच्या ज्या विविध समस्या आहेत, त्यांचा प्रतिवाद करणे हे एकट्या शेतकऱ्याला शक्य नाही. त्याचा भार हा राज्य, समाज, कुटुंब आणि शिक्षण व्यवस्थेने स्वीकारायला हवा. दुर्दैवाने आज ह्या संपूर्ण देशाचा आधार असलेल्या ह्या 4 ज्या व्यवस्था आहेत, राज्य, त्याच्यानंतर कुटुंब, त्याच्यानंतर शिक्षण आणि राज्यव्यवस्था, या सगळ्यांनी हे समजून घ्यायला हवं. या ज्या 4 संस्था आहेत, त्याच्यामध्ये धर्म ही सुद्धा एक संस्था आहे. या सर्वांनी शेतीशी संबंधित प्रश्नांचा उहापोह करून शेतकऱ्याला समर्थ करण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी आपला पण हात पुढे करायला नको का? आणि जर तो पुढे करायचा असेल, तर तो कोणत्या माध्यमातून करायला हवा? या सगळ्यांबद्दल आपण आपल्या जाणीवा विस्तृत करायला हव्यात, आपल्या नेणिवा समृद्ध करायला हव्यात, असं मला अत्यंत कळकळीने वाटतंय. आपण आजची परिस्थिती अशी पाहिली, तर मला कधी-कधी असं वाटतं, की शेतकऱ्यांचे प्रश्न याचं समाजाला काही घेणं-देणंच नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे, की आपलं सुरक्षित उत्पन्न आहे, आपल्या हातात 2 पैसे येत आहेत. आपण आपल्याला हवं ते बाजारातून, दुकानातून विकत घेऊ शकतो आणि अ, अ, अन्नाची अन्नाची आणि पिण्याची अशा दोन्ही गरजा आपण भागवू शकतो. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी काय घेणं-देणं असेल? पण असं नाही आहे. आपण विचार करा, जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही किंवा त्याला हवं तेवढंच पिकवलं, तर मग बाजारात येणार काय आणि आपण विकत काय घेणार? ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. शेतीतून जी विविध उत्पादने येत आहेत, ती विविध उत्पादने किंवा शेतीतून पिकणारा माल हा बाजारात मिळणाऱ्या अनेक घटकांचा कच्चा माल आहे. आणि तो कच्चा मालच जर बाजारात नाही आला ना, तर आपल्याला काहीच मिळणार नाही. मग ते रवा असेल, समजा तांदूळच बाजारात नाही आला तर, तुरीची डाळच बाजारात नाही आली तर, मैदाच बाजारात नाही आला तर, शेतकऱ्यांनी अंडी आणि मांस असेल ते शेतीतच ठेवलं आणि इकडं पाठवलंच नाही तर, ते उत्पादन घ्यायचंच नाही, आपल्यापुरतंच घ्यायचं असं ठरवलं तर आपले काय हाल होतील याचा आपण कधी विचार केला आहे का? शेतकरी जर संपावर गेला तर काय होईल? शेतीने जर उत्पादन शहराकडे पाठवलंच नाही तर आपल्याला काय खाऊन आपण जगणार आहोत? बिस्किटं खाणार, केक खाणार, पेस्ट्री खाणार, काय खाणार? बर्गर खाणार, पिझ्झा खाणार, नूडल्स खाणार का चायनीज खाणार? किती दिवस ह्याच्यावर जगू शकणार आहोत आपण? याचा कधी विचार केला आहे का? शेतकऱ्याने संपावर जाणं आपल्या तहान भुकेला परवडणारी नाही, आपल्या जीवनाला परवडणारं नाही. त्यामुळे शेती आहे, शेतकरी आहे, म्हणून आपल्याला मिळणारं अन्न आहे, आपल्याला शरीराचं होणारं भरणपोषण आहे. ज्या दिवशी तो संपावर जाईल, ज्या दिवशी तो नागरी व्यवस्थेवर फुली मारेल, तेव्हापासून आपली घटिका, आपल्या अंताचा आरंभ होईल, आपली शेवटची घटिका सुरू होईल, असं समजायला निश्चित वाव आहे. आज शेतकऱ्यांच्या या आत्महत्येच्या बातमीच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ करायला घेतला आणि माझ्या मनात असाच विचार आला, की शेतीत आपलं जवळपास देशाचं 60% मनुष्यबळ कार्यरत असताना आपल्या लेखी तो विषय गणतीतही नाही. यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकतो मित्रांनो? शेतीचा अर्थसंकल्प नाही याबद्दल माझं दुःख मी इथं व्यक्त केलेलं आहेच. त्याबद्दल मला कळकळ आहेच. आणि हा विषय आपण आपल्या सर्वांनी अत्यंत ज्वलंत पद्धतीने सर्व देशापुढे, समाजापुढे आणायला हवा, की शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प हवा आणि त्याच्यावर शेतकऱ्यांच्या कष्टाचा ताळेबंद, गोळाबेरीज ही मांडलीच गेली पाहिजे. त्याच्या घामाचे मोती असेच निरर्थक वाया जाऊ द्यायचे का? मुळीच नाही. हे आपण सगळ्या समाजाला ठणकावून सांगितलं पाहिजे.
आणखी एक दुःखाची गोष्ट म्हणजे ज्यांचा शेतीशी आणि मातीशी काडीमात्र संबंध नाही, असे लोक शेतकऱ्याच्या जीवावर गब्बर झालेले आहेत आणि ते शेतीचं तत्त्वज्ञान पाजळत आहेत. यापेक्षा आणखी कोणता दैव दुर्विलास असू शकतो? ते लोकं गब्बर झालेत आणि माझा अन्नदाता हा भुकेला, कंगाल, दीन अवस्थेत आभाळाकडे, बाजारभावाकडे टक लावून बसलेला आहे. त्याचे डोळे खोल गेलेले आहेत. त्याची लेकरं ही शून्यात डोळे लावून बसलेले आहेत. अशा या शेतकऱ्याचं उत्थापन करण्यासाठी, त्याचा अभ्युदय करण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी, त्याच्या जीवनात प्रगतीचे दिवस आणण्यासाठी आपण आपण काही सगळ्यांनी मिळून केलं तर बिघडलं कुठे? आपण सगळे असं काही करायला पुढे येणार आहोत का? आपण आपल्यालाच हे प्रश्न विचारायचे आहेत. म्हणून मी आज हा विषय तळमळीने तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आज आपल्याला हे ठरवायचं आहे, की आपण संवेदनाहीन आहोत का? आपण कृतज्ञ आहोत का? ज्याला आपण बोलीभाषेत असं म्हणतो, की नमक हराम आहोत का? तर आपण असे नाही आहोत. हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडणार आहोत का? त्या जबाबदारीपासून आपण पळ काढणार आहोत, हे आपण ठरवायचं आहे. मित्रांनो, शेती हे जगण्याचं उत्तर आहे. मित्रांनो, शेती आणि पर्यावरणाचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आपण आपण आपल्या ब्लॉक किंवा फ्लॅटमधून आकाशाकडे पाहतो, पण सगळी शेतीच ही आकाशाच्या दिशेने पाहत असते. आकाश आणि शेतीचं एक अनोखं नातं आहे. ते अनोखं नातं आपल्याला शेतीत गेल्याशिवाय, मातीत गेल्याशिवाय समजणार कसं? आपल्याकडे फक्त आपल्या जवळचा अधिवास आहे, पण शेतीकडे अख्खी प्रकृती आहे, अख्खा निसर्ग आहे, अख्खं पर्यावरण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज शेती अत्यंत तोट्यात चाललेली आहे. शेतीला आपल्याला असं वाटत नाही का, की शेती करणं हा मोठा धोका आहे? कारण रानात पीक काढून झाकून ठेवायचं आणि रात्री पाऊस आला आणि सगळं पीक भिजलं, तर केवढा मोठा हा धोका आहे. शेती एक जुगार आहे, की सगळं काय करायचं आणि ऐन वेळेस बाजारच कोसळले तर? मग हा जुगार शेतकऱ्याला दिवसेंदिवस निराशेच्या खोल गर्तेत घेऊन चाललेला आहे. मित्रांनो, शेतीतून कोणत्याही क्षणी फसवणूक होते आणि आपले शेतकरी मुकाट ती फसवणूक सोसत राहतात. कुठे बोलताही येत नाही, कुठे सांगताही येत नाही. शेतीत फासे उलटे पडणे हे शेतकऱ्यांनी वारंवार अनुभवलेलं असतं आणि मित्रांनो, त्याचं ते दुःख आपण समजून घ्यायला हवं. आपण आपल्या कोशात जगणं, आपण आपल्या अहंकारात जगणं, आपण आपल्या मस्तीत जगणं थोडं बाजूला ठेवून आपल्या बळीराजाप्रती, आपल्या ह्या पोशिंद्याप्रती आपण डोळे उघडून पाहायला हवं. मित्रांनो, आज हे तळमळीने सांगण्यासाठीच मी तुमच्यापुढे आलेलो आहे. कारण आज आपण अनेक ठिकाणी ऐकतो, समूह शेती करायला हवी, शेतकी कंपन्या स्थापन करायला हव्यात, करार शेती करायला हवीत, शेतीपूरक व्यवसाय करायला हवेत, उत्पादन प्रक्रिया उद्योग करायला हवेत, कृषी पर्यटन पुढं आणायला हवं. हे सगळं आणायला हवं, पण त्यासाठीचं भांडवल, त्यासाठीचं ज्ञान, त्यासाठीचं कौशल्य, त्यासाठीचं मार्गदर्शन, त्यासाठीचा पाठिंबा, त्यासाठी समाजाकडून पाठिंबा, हे सगळं आपण कधी देणार? आपण फक्त तोंडाच्या वाफा दवडायच्या का? असं करू नका मित्रांनो. आज शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडलेलो आहोत. आज शेतीचे तुकडे झालेले आहेत. आज शेतीच्या वाटण्या झालेल्या आहेत. आज शेतकऱ्यांची मुलं नोकरी नाही, शिक्षण नाही, आरक्षण नाही यासाठी रस्त्यावर आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न आज हा अत्यंत ज्वलंत होत आहे. समाजाच्या प्रत्येक समाज घटकाकडून त्याला समर्थन मिळत आहे. आज आज जर शेतीची ही अवस्था आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण नाही, नोकरी नाही, त्यांची ही अवस्था आहे आणि ते असे जर सैरभैर असतील, भरकटलेले असतील, तर ते आत्महत्या करणार नाहीत तर काय करणार? आपल्याला आत्महत्याचा आकडा कमी करायचा आहे, त्यांना दिलासा द्यायचा आहे, त्यांना धीर द्यायचा आहे का आपल्याला त्या शेतकरी आणि मराठा समाज घटकाला असंच वाऱ्यावर सोडायचं आहे? मी असं म्हणत नाही की केवळ मराठा समाजातलीच लोकं शेती करतात. अनेक जाती धर्मातली लोकं, आलुतेदार असतील, बलुतेदार असतील, तेही शेती करत असतील, त्यांच्याही पुढे आत्महत्येचा प्रश्न आलेला असेल. त्या सगळ्यांनाच आपण या आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचा आहे. शेतकऱ्याच्या गळ्याभोवती पडलेला हा फास आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे आणि त्यालाही अभिमानाने सांगायचं आहे की तू आमचा भाऊ आहेस, तू आमचा आधार आहेस, तू आमचा पोशिंदा आहेस. तेव्हा या फासाला जवळ करू नकोस. तू आत्मविश्वासाला जवळ कर. धैर्याने पाऊल टाक. पण हे कधी शक्य होईल? जर आपण शेतकऱ्याला आपला भाऊ मानला तर. आपल्यासारखाच रक्तमांसाचा एक जीव आहे आणि त्या जीवामुळे आपला जीव आहे, हे जेव्हा आपण समजून घेतलं तर. आपण जोपर्यंत हे समजून घेणार नाही, आपण आपल्या कोशात
आपल्याला जे संरक्षण मिळालं आहे, मग ते आरक्षणाचं असेल, मग ते नोकरीचं असेल, मग ते उत्पन्नाचं असेल, त्यातच जगलो तर हे शक्य नाही. आपल्याला जर आपली तळमळ असती, तर आपण शेतकऱ्याच्या ताटातली भाकरी हिसकावून घेतली नसती. आज आज त्याच्या हक्काची जी भाकरी होती, ती हिसकावून घेतल्यामुळे आज त्याच्यावर ही दीनवाणी परिस्थिती ओढवलेली आहे. तेव्हा माझ्या समाज बांधवांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, की शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा आपल्या सर्वांच्या जीवनावरील मोठा कलंक आहे. हा कलंक कसा दूर करायचा हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे. आपण असं म्हणतो, की "एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता." मग आपण आपल्यातील थोडं आपल्या या शेतकरी समाज बांधवांना, आपल्या या बळीराजाला दिलं तर बिघडतं कुठं? बळीराजाने, शेतकऱ्याने, मराठा समाजाने इतिहासात मागे अत्यंत मोठं मन दाखवून सगळ्या आलुतेदारांना, बलुतेदारांना आपल्या पंखाखाली घेतलेलं आहे. त्यांचं संरक्षण केलेलं आहे. त्यांना दिलेसा दिलेला आहे. त्यांना आधार दिलेला आहे. तर आज त्याच बळीराजाची लेकरं आत्महत्या करतायत. आपला जीव टाकून देत आहेत. आज त्यांच्यापुढे मार्ग राहिलेला नाही. त्यांना नोकरी नाही, त्यांना शिक्षण नाही. त्यांनी जगायचं कसं? आपल्या पोटाची आग विझवायची कशी? हा प्रश्न आज सगळ्यांच्या पुढे उभा ठाकलेला आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यात अनेक समाज घटक धन्यता मानत आहे. परंतु त्यांनी हे पाठ फिरवणं, त्यांनी ही कृतज्ञता व्यक्त करणं, याचा जाब त्यांना येणारा काळ विचारणार आहे. माझी समाज बांधवांना विनंती आहे, की याच्यावर तळमळीने विचार करा, याच्यावर कळकळीने विचार करा. आपण सर्व समाज घटक एकत्र पुढे येऊन कसे जाऊ शकतो याचा विचार करा. आपण कोणाचा हक्क मारला आहे, आपण कोणाच्या ताटातली भाकरी हिसकवली आहे याचा विचार करा. आपला मोठा भाऊ आज आत्महत्येचा फास आपल्या गळ्यात घालून घेत आहे. त्याच्यापुढे मार्ग शिल्लक राहिलेला नाही. त्याच्या या शेतकरी असण्यावर, त्याच्या या मराठा असण्यावर आपण जर टीका-टिप्पणी करत असू, काही वाईट साईट, काही अश्लाघ्य, काही अश्लील बोलत असू, तर तो आपल्या सगळ्यांच्या मानवतेचा पराभव आहे. त्याच्यातून बाहेर पडा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी केवळ बळीराजाचं स्मरण करून चालणार नाही. बळीराजाचं स्मरण, बळीराजाबद्दल धन्यतेचा भाव हा 365 दिवस, 12 महिने, 7 दिवस आणि 24 तास आपल्या मनात, आपल्या हृदयात आपण बाणवायला हवा, साठवून ठेवायला हवा. आपण नुसतं असं म्हणतो, की जय जवान, जय किसान. अरे पण जय किसान कुठे? किसानाची जय कधी होणार? शेतकऱ्यांचा जय कधी होणार? तर तुमच्या माझ्यासारखे लोक पुढे येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला, त्याच्या खांद्यावर हात ठेवून चल म्हणायला, पुढे पाऊल टाक म्हणायला सज्ज होतील तेव्हा. तुम्हाला असं वाटत नाही का, की आपण सगळ्यांनी सज्ज व्हायला हवं? आपण सगळ्यांनी आपल्या शेतकऱ्याला सावरायला हवं, आपल्या बंधूला, आपल्या भावाला सावरायला हवं, त्याला दिलासा द्यायला हवा, त्याला आधार द्यायला हवा. आणि आपली पण या भूमातेप्रती, या काळ्या आईबद्दल, या निसर्गाबद्दल, या पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शेती जगली, शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत. जय जवान, जय किसान आपण म्हणतो. जय किसान या घोषणेचं सार्थक केवळ घोषणा देऊन होणार नाही, तर ते कृतज्ञतेतून होणार आहे. ते कृतिशीलतेतून होणार आहे. ही कृतिशीलता आपण सगळ्यांनी दाखवायला हवी. त्या सगळ्यासाठी आपण विचार करायला हवा. आपण विचार नाही केला, ह्याच्याकडे डोळेझाक केली, तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आपल्याला शांततामय मार्गाने समाजात शांतता ठेवून पुढे जायचं आहे. आणि आपण जी रा आपण आपण आपलं आपण असं म्हणतो, की आपण स्वातंत्र्य मिळवलं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. तसेच प्रजासत्ताकही आपण झालेलो आहोत. मग याच्यामध्ये शेतकऱ्याला स्थान कुठं आहे? शेतीचं स्थान कुठं आहे? याचे प्रश्न ह्या निमित्ताने आपल्या सगळ्यांपुढं मी मांडलेले आहेत. ते प्रश्न आपण समजून घेताल, आपण विचार करताल, आपण त्याचा आढावा घेताल, अशी मला अपेक्षा आहे. शेतीचे प्रश्न चुटकीसरशी सोडवण्यासारखे नाहीत, कारण त्याच्यामध्ये अनेक घटकांचा अंतर्भाव आहे. आणि ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला जर सखोल विचार करायचा असेल, आपल्याला जर त्याच्यावर मार्ग काढायचा असेल, तर सर्व समाज धुरीणांनी एकत्र यायला हवं. तुमच्या माझ्यातील तंटे विसरायला हवेत. तुला हे देणार नाही, आम्ही तुला हे सोडणार नाही, हा आमचा हक्क आहे, हा तुमचा हक्क आहे, असं भांडून चालणार नाही. आपण सर्व एकाच आईची लेकरे आहोत. आपण सर्व धरणी मातेची लेकरं आहोत. आपण सर्वांनी एकत्र पाऊल पुढे टाकायला हवं. ज्याला जे मिळाले त्यांनी त्याच्याबद्दल कुठलाही दुराग्रह बाळगू नये. आणि ज्याच्याकडं ते नाही त्याला हीन लेखू नये. आणि ज्यांच्याकडं जे नाही त्यांनी त्याच्याबद्दल न्यूनत्वाची भावना बाळगू नये. आपण हा लढा
असाच पुढे शांततामय मार्गाने नेऊया, शेतकऱ्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करूया, शेतकऱ्याला आधार देऊया आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा विषयही या निमित्ताने शांततामय मार्गाने मार्गी लागेल अशी मला आशा आहे. शेवटी आपण कल्याणकारी राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहेत आणि त्याच्यात सर्वांचं कल्याण होईल यासाठी आपण कटिबद्ध राहण्याची गरज आहे. तसं जर आपण कटिबद्ध नाही राहिलो तर न्याय, बंधुता आणि समता या तत्त्वालाही काय अर्थ राहणार नाही. तेव्हा तो अर्थपूर्ण करायचा असेल आणि जय किसान ही घोषणाही सार्थकी लावायची असेल तर आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा मी आज इथे थांबतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.